नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्हमध्ये, सॉरी व्हिडिओमध्ये. मी आत्ताच लाईव्ह बंद केली ना, म्हणून मला वाटतं लाईव्हच आहे. बघा किती खूप गरमी वाढली आहे. काहीतरी कमीत कमी 40च्या पुढं टेम्परेचर झालं आहे. आणि आत्ता म्हणतात काही लोक की 45 पर्यंत जाणार आहे. काही खरं नाही बघा. आणि मला काय दिवसभर काय टाईम भेटत नाही बघा, व्हिडिओ वगैरे करायला काहीच नाही, ब्लॉग टाकायला. आता तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे उन्हाळे काम चालू आहे, त्यामुळं काहीच वेळच भेटत नाही. किती गरमी व्हायला लागली बघा. तर चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, बेसन करून आणलं आहे घरचं. डाळ टाकली होती तापायला आणि बेसन केलं बघा. 1 किलोचं बेसन आहे. आणि हे आणले पापडाची डाळ दळून पापडांसाठी. परत पहिले पापड केलेले आहेत, मी तुम्हाला दाखवलेच आहे. पण आता मी परत 1.5 किलोची पापडाची डाळ दळून आणली आहे. उद्या सकाळी मला आत्ता मला टाईम नाही भिजवायला, उद्या सकाळी भिजवेन. हे बघा, अर्धे पापड केलेले बघू शकता डब्यात. अर्धे पापड केलेले आहेत बघा डब्यात. आणि हे मी पॉकेट आणलेलं घरी, ते आहे 1 पॉकेट पूर्ण. ते पण आहे, हे पण आहे. आणि आता हे पहिले 1 किलोचे परत करायचे आहे. आणि अजून चला तुम्हाला दाखवते मी आज काय केलं. चकल्या तर केल्या साबुदाणा बटाटा चकली, तो व्हिडिओ पण टाकलेला. हे बघा, त्या अशा झाल्या चकल्या. साबुदाणा बटाटा चकली हे बघा, एवढ्या झाल्या. त्या पण ठेवायच्या डब्यात. डब्बा नाही आहे, डबे खूप कमी पडायला लागले आहेत. कारण की ह्यावेळेस सामान सगळं फुल भरलं आहे ना वर्षभराचं, त्यामुळं खूप हे झालं आहे. ह्या रूममध्ये मी सगळं ठेवलं आहे बघा, बेडरूममध्ये. तुम्हाला दाखवते कांदे बिंदे हे ते सगळं बघा, फुल सगळं फुल रूम आहे. तर हे बघा, ह्या मी केल्या होत्या पोह्यांच्या कुरडया. हे बघा, पोह्यांच्या कुरडया पण ना त्या अशा तुकडे झाले हो त्याचे, पोह्यांच्या कुरडयाचे. जाऊ दे म्हटलं, आता घरच्या घरी खायचे. तुकडे होते तर काय होते. ते जरा काय झालं काय माहिती, कशात काय थोडं बिघड झालं काय माहीत नाही. आणि ह्या पापड्या केल्यात. याच्यामध्ये बघा 2 कलर आहे, 5 कलरचे केलेत नाही. ही व्हाईट आणि ऑरेंज आहे. हा येल्लो कलर आहे बघा. आणि हा पिंक कलर आहे. अजून एक रेड कलर केलं आहे मी पूर्ण. असे बघा पूर्ण रेड कलर. हे बघा, तुम्ही आता म्हणाल वेगवेगळं वाटत आहे बघा. रेड, पिंक आणि हे बघा येल्लो, व्हाईट. हे बघा, एवढे सगळे कलर घेतलेत मी. आता तुम्हाला दाखवते, बघितलं का. एवढ्या केल्या बघा. एवढा गमेल पूर्ण फुल भरला आहे, एवढं फुल भरलं आहे. ह्या एवढा इतकं परत आहे. 1 किलोच्या केल्या त्या पापड्या पूर्ण, बरं का. खूप छान झालेत बघा, किती पातळ. बराच वेळ शिजत होतं चांगलं पीठ. म्हणलं उद्या हे झालं की मग तुम्हाला तळेन, थोडेसे तळून बघेन कशा झाल्या. पण टेस्ट खूप छान आहे. आणि मला कलरच्याच करायच्या होत्या. व्हाईट मी थोड्याशाच केल्या, व्हाईट थोड्याशाच केल्या, पण खूप छान झाले. पोटासाठी काही नाही काहीतरी करावं असं होतं, पोटा पाण्यासाठी नाही करू कसं व्हायचं. मनी प्लेटचं झालं बघा, खूप छान झालं आहे. मनी प्लेट बघा, एवढं वाढत पुढं चाललं आहे. म्हटलं मनी प्लेटच्या झाडाला काठी लावणार आहे मी. पुढे वाढायला लागला बाबा. हिरवा गाळ झालाय. उद्या पापड करायचे, 1.5 किलोचे पापड करणार आहे उद्या. आणि मग परवा उद्या बटाटे आणीन. आणि गुरुवारी मी बटाट्याचे वेफर्स करणार आहे 5 किलोचे. उन्हाने काम करून करून किती चेहरा हे झालं आहे बघा, माझं काळवंडलं आहे. बघितलं का, खूप चेहरा काळवंडला आहे. कारण की दिवस सकाळी आम्ही टाकतो उन्हातून, एवढं टाकत असतो आहे. परत दुपारी जायचं पलटी करायला, एवढं भर उन्हातून 1-1.5 वाजता एवढं पलटी करापर्यंत खूप वेळ जातो. 1-1.5 तास ते पलटी करण्यातच जातो. खूप आवड. सगळे दिवसभर सकाळचे कामं, सकाळी उठल्यापासून 6 वाजल्यापासून तर संध्याकाळ पण झोपेपर्यंत काम 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 चालूच असतं.
लय वैताग आला बघा. तर तुम्ही पण सगळ्यांनी उन्हाळे काम केलात की नाही ते सांगा. पिलू बघा कशी बघते मला, झोपाय कधी येते मम्मी. तर चला मी पण चालले, झोप आली आहे मला पण. बॅलरचा वास गेला का नाही काय माहिती. बॅलरमध्ये गहू बघायचे तर गहू बघा तसे त्या बॅलरचा वास येते म्हणून गहू भरले नाही. उगाच एवढं धान्याचं नुकसान होईल म्हणून. चला गुड नाईट सगळ्यांना, बाय बाय.